सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल। नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल। आनाळा येथील अश्विनी मगर यांनी पंचायत समिती कार्यालयात येऊन महिला अधिकाऱ्याला केलेली शिवीगाळ व कामकाजात अडथळा आणला हे प्रकरण अधिकच गंभीर होत चालले असून याचे तीव्र पडसाद आज उमटले। शिवीगाळ प्रकरण कर्मचारी संघटनेच्या अगदी जिव्हारी लागलेले दिसून येत आहे। पंचायत समिती कर्मचारी संघटनेने आज शुक्रवारी सदरील घटनेचा निषेध नोंदवत काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर लॉंग मार्च काढत तहसीलदार निलेश काकडे यांना निवेदन देऊन सदरील घटनेचा निषेध नोंदवला आहे। या लिखित निवेदनामध्ये संघटनेने अश्विनी मगर यांच्या कारनाम्यांचा एक प्रकारे पाढाच वाचलेला आहे। संघटनेने निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक धाराशिव यांना देखील पाठवले आहेत। तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी माध्यमांशी बोलले। पाहूया काय म्हणाले ते। दिनांक 24 रोजी दुपारी 12 वाजेच्या आसपास अश्विनी बाबूराव मगर राहणार शेळगाव या 12 वाजता कार्यालयात आल्या। त्यांचं काही जागेसंदर्भातले सुनावणी होती, त्याच्यापूर्वी त्यांची सुनावणी झाली होती आणि त्यांना 29 तारीख दिली होती। परंतु 24 तारखेला कुठलंही त्यांना बोलवलेलं नसताना कार्यालयात विना परवानगी येऊन कार्यालयातल्या कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून आणि गट विकास अधिकारी यांना आरेरावी भाषेत बोलून त्यांच्या कामासाठी दाबदडपशाही करण्यात आली व कार्यालयीन कर्मचाऱ्यालाही अश्लील भाषेमध्ये आणि दबाव टाकण्याचा एक त्यांनी प्रकार केलेला आहे। कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केलेला आहे आणि याच्या संदर्भात परंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि आज आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केलेला आहे आणि त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई व्हावी अशा संदर्भात तहसीलदार यांना सर्व लिपिकवर्गीय संघटनेकडून निवेदन दिलेले आहे आणि याची प्रत आम्ही पोलीस स्टेशन यांना सुद्धा देण्यात येणार आहे। याची चौकशी करून जास्तीत जास्त त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सर्व कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। प्रेक्षकांनो, बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।